शहरातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। उभ्या असलेल्या खासगी लक्झरी बसेसना अचानक आग लागली आणि पाहता पाहता 3 बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी म्हणजेच दिनांक 10 रोजी रात्री ट्रान्सपोर्ट नगर मधील पार्किंग परिसरात सर्वत्र शांतता होती। त्याच वेळी अचानक एका बसमधून धूर निघताना दिसला। काही क्षणातच त्या धुराचे रूपांतर आगीत झाले आणि आगीने रौद्र रूप धारण केले। शेजारी उभ्या असलेल्या आणखी 2 लक्झरी बसेसही आगीच्या विळख्यात सापडल्या। आगीच्या ज्वाळा दूर होऊन दिसत होत्या, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली। माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करत काही तासात आग आटोक्यात आणली। दरम्यान या घटनेमुळे शहरातील खासगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसेसच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। ट्रान्सपोर्ट नगर परिसरात बसेस दाटीवाटीने उभ्या केल्या जातात। अशा परिस्थितीत आग लागल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असते। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली का की इतर काही कारण आहे याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल करत आहेत। या घटनेनंतर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे।